स्वामींचा आशीर्वाद असेल तर नशिबाची दिशा बदलते. माझे स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मला कोणत्याही संकटाची भीती नाही. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या प्रत्येक क्षणासोबत आहे. ज्यांनी स्वामींना मनापासून मानलं त्याला स्वामींनी कधीच एकटं नाही सोडलं. गुड मॉर्निंग, मी शुभांगी, शिवांजलीज मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर दिवसाची सुरुवात छान अशी सूर्यदेवांना अर्घ्य देण्यापासून झाली होती. तर आज आहे गुरुवार आणि कालच घरात एक नवीन वस्तू आली होती, ती म्हणजे टिपोय. सकाळी छान रेडी होऊन आधी टिपोयचं छान पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायला घेतलं. हळदीचं लेपन केल्यानंतर निगेटिव्ह इफेक्ट बाहेर निघून जातात आणि पॉझिटिव्ह वाईब निर्माण होतात. तर अशा प्रकारे हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं. त्याच्यावरती छान कुंकवाने छान स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. त्यानंतर तुळशीसमोर आणि दारासमोर छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि खरंच खूप छान वाटतं रांगोळी, हळदीचं लेपन हे सर्व केल्याच्या नंतर. म्हणूनच प्रत्येक घरात गुरुवार अगदी स्पेशल मानला जातो. त्यानंतर स्वामींना छान अभिषेक करून घेतला. छोटीशी पूजा मांडून नित्यसेवा करून घेतली. If we try to, we can make it, but don't we ever just take some chances. त्यानंतर आता रात्रीचं जेवण बनवायचं होतं. तर आज जेवणात बनवायची होती पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भजे, कुरडई, पापड. तर असं जेवण बनवायचं होतं. त्यासाठी आधी डाळ शिजायला घातली. त्यानंतर कटाच्या आमटीची तयारी करायला घेतली. त्यासाठी आधी तव्यावरती छान कांदा वगैरे परतवून घेतला आहे. कांदे गॅसवरही भाजू शकता, पण आम्ही लोखंडाच्या तव्यावरतीच भाजून घेतो. छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि नंतर खोबरं, लसूण, 1-2 हिरवी मिरची, अद्रक आणि सर्व सोबतच भाजून घेतलेलं आहे. याला छान मीडियम हीटवरतीच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी छान आमटी टेस्टी लागते. भाजलेल्या मसाल्यात थोडीशी कोथिंबीर घालून छान फाईन वाटलं की अगदी छान टेस्ट येते आणि आमटीला तरी देखील छान येते. तर अशा प्रकारे हे वाटण भाजलेलं आहे आणि याला आता वाटून घेणार आहे. मसाला छान वाटून घ्यायचा आहे. यात खोबऱ्याची लंग्स वगैरे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर एका पातेल्यात तेल तापायला ठेवले. त्यात जिरे मोहरीची फोडणी टाकून छान मसाला परतवून घ्यायचा आहे आणि मसाल्याला देखील छान तेल सुटेपर्यंत परतवलं ना की आमटी अगदी छान होते, टेस्टी होते आणि तरी देखील खूप छान येते. त्यानंतर मसाला वगैरे परतवून होतोय तोपर्यंत बाकीची देखील कामं करून घेतली. साईडला पीठ वगैरे मळले, भज्यांची तयारी करून ठेवली, कुरडई पापड काढून ठेवलेत. एकदा कढई चालू केली की भराभर आपली सर्व कामे होऊन जातात. त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकून याला छान पुन्हा परतवून घ्यायचं आहे. If we try to, we can make it, but don't we ever just take some chances and stop your thinking and start your living. Get your shoes on, we're going dancing. 'Cause little problems, we could solve them. बाकी सर्व आवरल्याच्या नंतर पोळ्या बनवायला घेतल्या. तर छान मऊ लुसलुशीत अशा पोळ्या बनवल्या. मला तर पोळ्या बनवायला पर्सनली खूप आवडतं. माझ्या आईकडून ही माझ्या अंगात कला आलेली आहे. मला खूप आवडतं जास्त पोळ्या बनवायला. आणि माझी आई, माझी आजी खूप छान पोळ्या बनवतात. त्यांचं पाहूनच मी पोळ्या बनवायचं शिकले. मला माझ्या आईने खूप लहानपणापासूनच पोळ्या बनवायचं शिकवलेलं आहे. त्यामुळे मला आत्ता खूप आवडतात पोळ्या बनवायला.
सर्व स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी छान ताट वगैरे तयार केलं. देवांना नैवेद्य दाखवून आमचीही छान जेवणं वगैरे झाली आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. बाय.